All native friend, welcome to Chhatrapati Educare. I am Dr. Praveen Kadam, intern at JMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये BMS करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या पद्धती थ्रू तुम्ही BMS ला ऍडमिशन घेऊ शकता याबद्दल माहिती घेणार आहोत. बरेच विद्यार्थ्यांना BMS करायचं असतं, पण त्यांना योग्य गायडन्स, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते डायरेक्ट इतर राज्यामध्ये BMS साठी जातात, तिथे त्यांना जास्त पॅकेज पडतं. असं यामुळे त्यांचा लॉस होतो. तर एकंदरीत जर बघायला गेलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या BMS करण्यासाठी याच्याबद्दल अगोदर माहिती घ्या. तेव्हाच तुम्हाला जर भेटत नसेल महाराष्ट्रामध्ये, तेव्हाच तुम्ही इतर राज्यासाठी रजिस्ट्रेशन वगैरे करून ठेवा. एकंदरीत जर बघायला गेलं तर 3 पद्धती आहेत महाराष्ट्रामध्ये. एक स्टेट कोटा काउन्सिलिंग राहते, एक आयक्यू कोटा काउन्सिलिंग राहते, आयक्यू कोटा एक काउन्सिलिंग राहते. 3 प्रकारच्या काउन्सिलिंग होतं. तर स्टेट कोटा काउन्सिलिंग म्हणजे काय? स्टेट कोटा म्हणजे तुम्हाला सरळ सरळ तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं नंबर लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमच्या कॅटेगरीचं ऍडमिशन प्रोसेसमध्ये पण नंबर लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार फीस भरावी लागते. त्याला स्टेट कोटाचे काउन्सिलिंग म्हणतात. स्टेट कोटाच्या काउन्सिलिंगसाठी जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला ₹1000 एवढी फीस भरावी लागते. ₹1000 फीस भरून तुम्ही त्याच्यासाठी पार्टिसिपेट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला मग वेगवेगळ्या कॉलेज फिलअप करावं लागतं. तर प्रत्येक कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन लागू शकतं तुमच्या मार्कनुसार व तुमच्या SML लिस्टनुसार. आणि त्यामध्ये तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो. त्यानुसार तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट भेटून जातो आणि तुम्हाला फीस पण तेवढीच पडते. SC ST कॅटेगरीला त्याच्यामध्ये जवळपास फीसच नाहीये. NT1 NT2 NT3 कॅटेगरीला तुम्हाला 10% जवळपास फीस भरावी लागते. OBC SC BC आणि ओपन कॅटेगरीला जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला निम्मी फीस भरावी लागते. त्याच्यानंतर जर तुमचं 8 लाखाच्या वरी असेल तर तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागेल. त्यानंतर गर्ल्स कॅटेगरी, कोणत्या पण कॅटेगरीची गर्ल्स असेल, तुम्हाला जर गर्ल्स असाल म्हणजे मुलीला पूर्णपणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फीस माफ केलेली, तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस तेवढीच भरावी लागते. एवढी यानुसार. तसं त्याच्यानंतर हॉस्टेल फीस. हे झालं एकंदरीत स्टेट कोटाच्या काउन्सिलिंग. त्यानंतर एक दुसरा कोटा राहतो आयक्यू कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा. या कोटाच्या काउन्सिलिंगमध्ये कसे राहते, तुम्हाला कॉलेज भरावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल या काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी टोटल ₹6000 फीस पे करावी. टोटल एक्झॅक्टली 5000 आहे. ₹6000 इन्क्लूड की तुम्ही जर स्टेट कोटा प्लस इन्स्टिट्यूशनल कोटा दोन्ही जर काउन्सिलिंगला जर पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला 6000 भरावं लागतं. फक्त जर इन्स्टिट्यूशनल कोटाच्या काउन्सिलिंगसाठी पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला फक्त 5000 एवढी फीस भरावी लागते. आता एकंदरीत बघायला गेलं तर या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला 3 पट ते 5 पट या रेंजमध्ये तुम्हाला कॉलेजला फीस पे करावी लागते. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजची फीस ₹2 लाख आहे, तर तुम्हाला त्या कॉलेजला तुम्हाला जवळपास ₹6 लाख एवढी फीस पे करावी लागेल. कारण की याच्यामध्ये 3 पट या रेंजमध्ये फीस वाढून येते. यावर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मॅनेजमेंट कोटा बंद केलेला आहे. यामुळे यावर्षीचे जे इन्स्टिट्यूशनल कोटाचे राऊंड होतात एकदम स्ट्रिक्टली फॉलो होतील असा एक आहे. कारण की जर त्यांनी जर व्यवस्थित फॉलो नाही केले रूल तर त्यांच्या सीट वॅकंट राहणार. त्यामुळे त्यांचे रूल्स वगैरे रेग्युलेशन नक्की फॉलो होतील. त्याच्यानंतर तिसरा जो राहतो AIQ कोटा, ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग राहते. ते म्हणजे हे वेगळी आहे. AACCC ची काउन्सिलिंग वेगळी आहे आणि AIQ कोटा ही वेगळी आहे. AACCC ची काउन्सिलिंग फक्त महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट BMS कॉलेजसाठीच राहते. म्हणजे जे 22 आहेत त्याच्यासाठीच AACCCच्या काउन्सिलिंगमध्ये राहतात. तर AIQ कोटाची काउन्सिलिंग वेगळी राहते. ती महाराष्ट्राच्या MSCETच्या काउन्सिलिंग वेबसाईटवरच होते, पण ती थोडी वेगळी प्रकारे होती. त्याच्यामध्ये जवळपास 3 राऊंड होतात. 3 राऊंड होतात. त्याच्यामध्ये कसं राहते, तुम्हाला टोटल ₹52,000 देऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं. ₹2000 रजिस्ट्रेशन फॉर्मची फीस आहे. त्यानंतर ₹50,000 तुमचं त्याचं डिपॉझिट आहे. आता ते ₹50,000 जे तुमचं डिपॉझिट आहे तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस झाल्यानंतर रिफंड केलं जाते. आता यामध्ये कसं राहते, जे विद्यार्थ्यांचा थोडासा जर चांगलं कॉलेज घ्यायचं असेल तर या काउन्सिलिंग प्रोसेस ते पार्टिसिपेट करू शकतात. यामध्ये कट ऑफ थोडासा कमी जातो, कारण की रजिस्ट्रेशन फी जास्त आहे. त्याच्यानंतर डिपॉझिट पण ठेवावं लागतं. त्यामुळे बरेच कमी विद्यार्थी थोडंसं पार्टिसिपेट करतात. त्यामुळे याचा कट ऑफ थोडासा कमी जातो, विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज भेटू शकते. आता या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एक पण गव्हर्नमेंट कॉलेज पार्टिसिपेट करत नाही. AIQ काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यामध्ये पूर्णपणे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पार्टिसिपेट करतात. त्याला जसं आपण प्रायव्हेट कॉलेज म्हणतो, हे कॉलेज त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 3 पद्धती आहेत BMS साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तसेच लवकरात लवकर व्हेटरनरीची काउन्सिलिंग सुरू होईल, त्यामुळे तुमचे व्हेटरनरीचे डॉक्युमेंट पूर्णपणे रेडी करून ठेवा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला व्हेटरनरीच्या काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी ऑलरेडी व्हेटरनरी बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकता. असेच नवीन नवीन काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण थोडक्यात माहिती होऊन जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच काउन्सिलिंग रिलेटेड काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.